नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. महानगरपालिका निवडणूक काळात मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेल्या शिंदे सेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधील मारहाण प्रकरणी विकास गोगावले यांचा माणगाव कोर्टाने 2 वेळा आणि मुंबई कोर्टाने 1 वेळा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय. त्यामुळे आता विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्यात. विकास गोगावले गेल्या 24 दिवसांपासून फरार असल्याची माहिती मिळत असून राष्ट्रवादीचे नाना जगताप देखील मारहाण प्रकरणानंतर फरार आहेत. त्यामुळे या फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मातोश्रीवर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली आहे. महानगरपालिकेच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आलाय. पुणे, संभाजीनगर, नाशिक, मुंबई या काही भागात आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र सभा घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर चव्हाण मुंबईकडे रवाना झालेत. कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर आणि पनवेल महानगरपालिका युतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत युतीची बैठक अंतिम टप्प्यात पोहोचली असून 2-4 जागांमुळे अडलेली आहे. मात्र आज युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचं शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. जागा वाटपाचा फॉर्म्युला आज जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच सन्मानपूर्वक दोन्ही पक्षांना योग्य जागा मिळाल्याशिवाय युती होणार नाही अशी ठाम भूमिका शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. पनवेल महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार हे स्पष्ट झालंय. या निवडणुकीच्या तिकीट वाटपाचा तिढा देखील सुटलाय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकही नगरसेवक नसताना देखील महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी शिवसेनेला जागा सोडलेल्या आहेत. तसेच भाजपाच्या विरोधामध्ये सर्व महाविकास आघाडीतले मित्रपक्ष एकत्र येत ही निवडणूक लढवली जाणार आहे. सांगली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित भोसले, स्नेहल सावंत आणि भाजपाच्या नसीमा नाईकांचा समावेश आहे. भारतीय जनता पार्टी फक्त सत्तेसाठी प्रभू श्रीरामांचा उपयोग करत आहे असा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय. राहुल गांधी यांनी यापूर्वीच सांगितलं होतं ते आता भाजपाकडून प्रत्यक्षात होताना दिसतंय. भाजप सत्तेसाठी धर्माचा आणि देवदेवतांचा फोटोंचा वापर करत असल्याचं लोंढे म्हणाले. शिवसेना आणि मनसे गटातून गेलेल्या लोकांची पार्श्वभूमी पाहिली तर ते भटके असल्याची खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. गिरीश महाजन स्वतःला बाहुबली समजतात, मात्र त्यांना नगरपालिकेत फटका बसलाय. गौतम अडाणी सुद्धा भाजपाचे सदस्य असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. पक्ष प्रवेशावरून भाजपवर जी टीका सुरू आहे त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. आमच्यावर जे टीका करतात ते उद्या आमच्या बरोबर देखील येऊ शकतात. उद्या संजय राऊत भाजपमध्ये आले तरी त्यात आश्चर्य वाटायला नको असं सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. भारताच्या इतिहासात शीख बांधवांनी दिलेले बलिदान खूप महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यांनी कोणत्याही समाजासाठी नाही तर भारतासाठी बलिदान दिलंय. येणारी पिढी हे बलिदान कधीच विसरणार नाही. त्यांची बलिदानाची आठवण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीर बलिदान दिवस जाहीर केल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.